नमस्कार मंडळी, मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज खूप आमचा आनंदाचा दिवस आहे आणि मला 17 मार्चला म्हणजे आम्ही जेव्हा व्हिडिओ चालू केलेली, ब्लॉग चालू केलेला, तेव्हा प्रीतीने माझ्या बड्डेला आनंदाची बातमी मला दिलेली. तर ती मी अजूनपर्यंत व्हिडिओतून तुम्हाला सांगितलं नाही. तर ती आनंदाची बातमी अशी आहे की आम्ही आता 3चे 4 होणार आहेत आणि आज तिला ॲडमिट केलं आहे, लेबर पण होतं आहे. तर मी घरी तिचं सामान वगैरे घ्यायला आलो आहे आणि घरी तर घरच्यांची रिॲक्शन तुम्हाला दाखवतो जरा. तर हे बघा, इथे मम्मी आता आर्याला मम्मीने घेतली आहे. तर मम्मी आणि आर्या इथे आहे. बाबू रडू नको रात्रीची. मी आणि मम्मा येतो तिथे आहे, बाबूला घेऊन येतो. आणि या साईडला तातेश आहे आणि या साईडला आमची मोठी दीदी आहे आरोही. तसंच या साईडला दुर्वा आहे आणि कोमल आहे आणि इथे आमची बद्या आहे. हे काय तर नवीन आणलं आहे थंडीचं आयटम. या साईडला फिर दाखव काय ते. तर तुम्हाला काय वाटतंय, काय होणार आहे? बॉय. तुला बाबू. तुला गर्ल पाहिजे. ओके, तुला काय पाहिजे? बॉय. आई तुला? मला वंश पाहिजे आता. वंश. तुम्हाला? बॉय बॉय. तुला काय पाहिजे दीदी? बॉय. विचार काय करायचा, जे आहे ते सांगायचं पटकन. गर्ल तर गर्ल, बॉय तर बॉय. माझ्या दुर्वाला पण फक्त हिनी आतापर्यंत ही सगळ्यात मोठी, ही जेव्हा जेव्हा बोलले गर्ल होते तेव्हा गर्ल होते आमच्या इथे. म्हणून हे बघा, ह्या लाईनीत आमच्या देव्या सगळ्यात लाईनीत आल्यात. हिच्या पाठोपाठ ही पाठीमागे 2 नंबर, नंतर ही 3 नंबर आणि ही आमची 4 नंबर. तर आता 5वा नंबर कोण येतंय काय माहिती नाही. येते आहे की येतोय बघूया आता, ते सस्पेन्स आहे. चला, मी तर चाललो आहे आता हॉस्पिटलमध्ये आणि जर डिलिव्हरी वगैरे झाली तर तुम्हाला बघायला मिळेल कोण झालं आहे कोण नाही ते. तर चला, इथून चला घरच्यांचा पण निरोप घेऊया. चला, बाय बाय. अरे, रात्रीचे 1 वाजला, 1 रात्रीचं आणि बाहेर एवढी थंडी आहे. चला, बाय 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 बाय. तर मंडळी, घरच्यांची तर अपेक्षा भरपूर आहे की मुलगा व्हावा करून. आणि कारण पहिल्या 4 मुली आहेत आणि आम्ही 3 आहेत. तर भरपूर अपेक्षा आहे यावेळी मुलगा व्हावा म्हणून. तर काय नाही, मुलगा मुलगी असं काही नसतं. ते तर देव जे देणार ते आपल्याला घ्यायचं आहे आणि तेवढं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करणार मी तिला किंवा त्याला, जे पण होईल. तर चला, हॉस्पिटलला जाऊया आता. तर मंडळी, आता आपण आलो आहे माताबालक इथे, म्हणजे ठाकूर विलेजमध्ये. हे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे. मंडळी, खालती पप्पा थांबलेत आणि वरती आपली वहिनी थांबली आहे, सारिका वहिनी. तर प्रीती झोपली आहे आणि आता वाजलेत 3:30 आणि इथे आम्ही जागे ते बघा, वाट बघतोय कधी गुड न्यूज येईल, कधी गुड न्यूज येईल. भावेशचा पण आता फोन येऊन गेला की काय झालं की नाही. त्याला बोललो प्रीती झोपली करून. वाजलेत 3:30 आणि बघू काय हो. पप्पा मस्त झोपले खालती. पप्पा त्या वॉचमॅनच्या बाजूला झोपले मस्त पद्धतशीर. बघा, आता मी आलो खालती ग्राउंड फ्लोअरला. पूर्ण हॉस्पिटल रिकामी आहे, कोण नाही. आणि इथे पप्पा झोपलेत. बाबूला दाखवणार आल्यावर, मोठी झाली की. हे बघा, हे काय केलं होतंच तो. मंडळी, सकाळचे 6 वाजले. आपण इथे 7 वाजता आलो आहे आणि इथे सकाळचे 6 वाजलेत आणि पप्पा खालती झोपलेत डाराडोर. पण आम्हाला दोघांना काही झोप येत नाही इथे, कारण
भीती वाटते, कारण ह्या ज्या होत्या त्यांनी एवढ्या भूताच्या स्टोऱ्या वगैरे सांगितल्या इकडच्या आम्हाला, त्याच्यामुळे वहिनी पण झोपले नाहीत आणि मी पण झोपलो नाही आहे. सकाळचे 6 वाजलेत आणि प्रीती उठली आहे झोपेतून. ती बघा आली. हे प्रीती, प्रीती दुखतंय काय? नाही? हां, हिला ना दुखत नाही, काय नाही. तिथून नर्स पाठवत नाही ना, तिथून लेबर वॉर्डमधून, त्याच्यामुळे कसं वाटतंय? थंडी वाजते? मग स्वेटर आणलाय घ्या ना. आतमध्ये गरम होत आहे. आतमध्ये पंखा बिंका काय नाही चालू आहे? एसी पण नाही. पोटात दुखतंय काय? बाय बाय. आता येशील ना, बाबू घेऊनच आहे सोबत. प्रीती, ऑल बेस्ट. प्रीती, ऑल इज वेल. का? तिला असं फिरू नको बाहेर. जेवढी चालतं तेवढं काम होतं. सकाळचे 7 वाजलेत आणि 12 तास झाला आहे तिला येऊन. तर डॉक्टरने सांगितलं आहे की जर 14 तासामध्ये जर तिला नॉर्मल डिलेवरी होण्याचा प्रयत्न करू आपण आणि त्याच्यानंतर मग सीझर करायला लागेल. तर हो, 2 तासामध्ये झाली पाहिजे आपली डिलेवरी प्रीतीची, नाहीतर मग सीझर करायला लागेल. सकाळचे 7 वाजलेत आणि ही फेऱ्याच मारते अजून. फेऱ्या पण नाही मारायला सांगितलं. पोटामध्ये पण नाही दुखत आहे आणि अंगावरनं पाणी चाललं आहे. काय खायला प्यायला पण नाही सांगितलं आहे. 9 वाजेपर्यंत बोललेत ना वाट बघणार, नाही तर मग सीझर करणार. तर सकाळचे आता 8:15 वाजलेत आणि मम्मी आले चहा वगैरे घेऊन. आणि बघा हे पेशंट अजून फिरतोच आहे बाहेर, आत बाहेर, पण काय डिलेवरी व्हायचं नाव नाही घेत आहे किंवा पोटात काय दुखत नाही. तर मंडळी, डिलेवरी झाली आणि मुलगी झाली आम्हाला. लक्ष्मी आली घरी. अपेक्षा होती यावेळेला आणि सगळ्यांचीच की मुलगा होईल म्हणून, पण जे लिहिलं आहे तेच होणार आणि जे नशिबात लिहिलं आहे तेच मिळणार आहे. तर काय नाही, सगळे खुश आहेत. फक्त दुःख एवढंच वाटतं आहे की पहिल्या टायमाला तिचं नॉर्मल डिलिव्हरी झालेली आणि ह्या टायमाला सीझर करायला लागलं, कारण तिला पोटात पेन तर करत नव्हतं पण अंगावरनं जात होतं. त्याच्यामुळे मग आम्ही काल आलो होतो आणि शेवटी भरपूर वेळानंतर आत्ता डिलिव्हरी करण्यात आली, ती पण सीझर केली. बाळानी प्रीती ठीक आहे. नंतर तुम्हाला आतमध्ये सोडायचा जेव्हा टायमिंग असतो तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच. चला. नाही काढू दे. इथे आता बाबूला भेटण्यासाठी 4घी पण आलेले आहेत 5वीला भेटण्यासाठी. या बघा लाईनीत बसले आणि इथे त्यांचा तातश. कोण कोण आहेत होतं ते काल जे बोलले होते?
की गर्ल होणार बॉय होणार कोण आहेत ते येडे लोक. तर मंडळी सगळे व्यवस्थित आहेत. आर्य प्रीती पण व्यवस्थित आहे आणि बाबू पण आता व्यवस्थित आहे. तर तुम्हाला आमची बाबू कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.